एकंदरीत जर आपण पाहिलं तर वारंवार या ठिकाणी प्रत्येक कानाकोपऱ्यावर मोठ्या प्रमाणात ड्रग्सचं सेवन होतंय। लहान लहान मुलं सुद्धा ड्रग्सच्या आहारी गेलेली आहेत अशीच माहिती सध्या समोर येते। मात्र या संदर्भात आता कारवाई काय होणार हा महत्त्वाचा मुद्दा। तुळजापूर सारख्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडणं निश्चितच निंदनीय आहे। मात्र या ठिकाणी प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला पाहायला जातंय की ड्रग्सचं सेवन होत आहे, ड्रग्सचा पुरवठा केला जातोय। मात्र तुळजापुरात एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स नेमका येतात तरी कुठून हा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। या संदर्भात पुजारी आणि व्यापारी यांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय तक्रार केली होती, या संदर्भात सविस्तर अपडेट घेऊया। वास्तविक पाहता आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की हे 6 महिन्यापासून चालू झालेलं आहे। 6 महिन्यापासून हे निदर्शनास आलेलं आहे। गेली 2 ते 2.5 वर्ष हे चोरून हा धंदा चालू होत होता, परंतु या 6 महिन्यामध्ये ओपन झालेला आहे। या ड्रगच्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून तुळजापूर शहराला याच्यामध्ये न्याय मिळू शकत नाही आणि याच्यासाठी कुठल्या तरी अशा सक्षम यंत्रणेकडे याची चौकशी केली पाहिजे, तरच या तुळजापूर शहराला या ड्रगच्या विळखातून बाहेर काढता येईल। तुळजापुरामध्ये पुजारीच नाही, सर्व व्यापारी इथे स्थानिक आम्ही एकत्र जमलो आहे। कारण हे ऐतिहासिक गाव आहे। या तुळजापुराचं नाव बदनाम होऊन या ड्रग्समुळे झालेलं आहे। कालच्या बातमीमुळं हे सर्व गोष्टी पोलीस प्रशासनाला माहीत असतानासुद्धा ते कानडोळा करत आहेत। आणि आम्ही आत्ताच एक संदर्भाने एक बैठक घेतली की ह्याच्या मागं आश्रय कोणाचा आहे, तर येथील PI आणि DSP साहेब ह्यांचा आहे, तर त्यांची तात्काळ बदली करावी। ह्यासाठी आम्ही लवकरच लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांच्याकडून। बालाजी, आपण पाहतोय ड्रग्सचा पुरवठा होतोय, ड्रग्सचं सेवन केलं जातंय, मात्र या संदर्भात पोलिसांना माहिती असून सुद्धा कारवाई नेमकी का होत नाहीये हा मुख्य मुद्दा आहे। सविस्तर अपडेट या संदर्भात। नक्कीच आपण पाहतोय की महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीमध्ये आता ड्रग्सचा बाजार मांडल्याची जी परिस्थिती आहे, तो प्रकार जो आहे तो धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। आणि जवळपास 1,500 तरुण या ड्रग्सच्या विळख्यात असल्याचा आरोप देखील आता पुजारी मंडळाकडून करण्यात आला। जर आपण पाहिलं तर अगदी 2 दिवसापूर्वीच सोलापूर तुळजापूर जो महामार्ग आहे त्या ठिकाणी तामलवाडी टोलनाक्याजवळ पोलिसांनी जे आहे ती 3 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून MD ड्रग जे आहेत ते जप्त केल्याची जी आहे ती कारवाई केलेली समोर आलेली होती। त्यानंतर जर आपण पाहिलं तर ही जी बाब आहे ती गेल्या अनेक वर्षापासून सुरू असल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती पुजाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे। आणि याबाबत पुजाऱ्यांनी एक महत्त्वाची बैठक घेतलेली आहे। या बैठकीमध्ये त्यांनी तुळजापूर शहरामध्ये जे आहे ते जवळपास 1,500 तरुण जे आहेत ते या ड्रग्सच्या विळख्यात सापडल्याची जी आहे ती माहिती यापूर्वीच पोलिसांना दिल्याची माहिती जी आहे ती पुजाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे। आणि कुठंतरी याला पोलिसांनी अभय दिलंय का असं देखील आता चर्चा तुळजापूर आणि धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेली पाहायला मिळते। जर आपण पाहिलं तर या ड्रग्सच्या सेवनामुळे तरुण पिढी जी आहे ती अगदी बर्बाद होते की काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। एकीकडे हे धार्मिक क्षेत्र आहे, महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जे आहे ते राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून जे भाविक या ठिकाणी येत असतात। मात्र जर आपण पाहिलं तर या तुळजापूरमध्ये या ड्रग्सचा जो प्रकार समोर आलेला आहे त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। आणि यामध्ये जर आपण प्रामुख्यानं पुजाऱ्यांशी ज्यावेळेस बातचीत केली त्यावेळेस पुजाऱ्यांकडून निश्चितच बालाजी, खरं तर यामागे एक अतिशय मोठं रॅकेट सुद्धा असू शकतं आणि त्यामुळेच तुळजापुरात मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा पुरवठा केला जातोय असंही आपण म्हणू शकतो। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी।